तर कोल्हापुरातल्या ऐतिहासिक अशा दसरा चौकामध्ये आज सायंकाळी शाही दसरा सोहळा संपन्न होणार आहे। सायंकाळी 6:18 हा सोहळा करवीरकरांना अनुभवता येणार आहे। सायंकाळी 5 वाजता भवानी मंडप ते दसरा चौक या मार्गावर शाही मिरवणूकही संपन्न होणार आहे। या मिरवणुकीमध्ये आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू, ढोल वादन पथक, लेझिम, झांज पथक, शिवकालीन वेशभूषेमधील मावळे, मर्दानी खेळाची पथकं, घोड्यांसमवेत अब्दागिरीसह मावळे देखील सहभागी होणार आहेत। सायंकाळी 5:30च्या सुमारास तुळजाभवानी, आई अंबाबाई आणि गुरु महाराज वाड्यातील पालख्या दसरा चौकाकडे येतील। त्यानंतर न्यू पॅलेस ते दसरा चौक या मार्गावर 150 बुलेट स्वार, पोलीस एस्कॉर्ट आणि त्यामागे ऐतिहासिक मेबॅक कारमधून देखील छत्रपती परिवाराचं आगमन होणार आहे। ऐतिहासिक अशा दसरा चौकामध्ये छत्रपतींच्या हस्ते शमीपूजन झाल्यानंतर सोनं लुटण्याचा हा पारंपरिक सोहळा संपन्न होणार आहे। त्यामुळे कोल्हापुरातल्या या शाही दसरा सोहळ्याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। थेट जाऊयात कोल्हापुरात, आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। प्रताप, आपण पाहतोय या कोल्हापुरातल्या शाही दसरा सोहळ्याची समृद्ध अशी परंपरा आहे आणि त्यामुळेच आज मोठ्या संख्येने या ठिकाणी कोल्हापूरकर देखील दाखल झालेले असतात। हा संपूर्ण सोहळा अनुभवण्यासाठी, पाहण्यासाठी काय सध्याची परिस्थिती आहे, कशा पद्धतीची तयारी करण्यात आलेली आहे, नेमकं कशा पद्धतीने आजचा हा सोहळा पार पडणार आहे? प्रताप, खरं तर आपण पाहतो की देशामध्ये म्हैसूर आणि ग्वाल्हेर पाठोपाठ कोल्हापूरच्या शाही दसऱ्याला खूप मोठं महत्त्व आहे। ही दसरा चौकातले दृश्य आपण बघू शकतो की अंगावर रोमांच आणणारे या ठिकाणी युद्धकलेचे प्रात्यक्षिक दाखवले जातात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पाहतो की दसऱ्याची जी परंपरा आहे, शाही दसरा सोहळ्याची जी परंपरा आहे, की कित्येक अनेक वर्षापासूनची आहे आणि बरोबर ग्राउंडच्या मधोमध उभारणारा छत्रपती घराण्याचा हा जो ध्वज आहे हे खरं तर वैशिष्ट्य आहे। कारण आपण पाहतो की हा ध्वज उभारण्या करण्यासाठी वेगळ्या पद्धतीची प्रक्रिया राबवली जाते। त्याच्यामध्ये काव असतो, काव कापडामध्ये बुडवला जातो आणि त्याच्यानंतर जो भगवा ध्वज आहे तो या ठिकाणी उभा केला जातो। एकूणच आपण पाहतो की याच दसरा चौकामध्ये 6:18 खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की करवीरकर जनता छत्रपती च्या हस्ते ज्या वेळेला शमीचं पूजन होईल त्याच्यानंतर आपण पाहतोय की पूर्णतः इकडे जनता पूर्ण येईल आणि शमीची पानं तोडून या ठिकाणी सोनं लुटण्याचा आनंद या ठिकाणी आपण पाहतो की करवीरकर घेणार आहेत। गेल्या अनेक वर्षाची ही प्रथा परंपरा जी आहे ती आजही तितक्या जोमानं साजरी केली जाते। सुरुवातीला आपण जर पाहिलं तर अवघ्या काही वेळेतच भवानी मंडपातून शाही लवाजमा जो आहे पूर्वापार ज्या पद्धतीनं शाही लवाजमा बाहेर पडायचा त्या पद्धतीनंच या ठिकाणी शाही लवाजमा बाहेर पडेल। त्यानंतर अंबाबाईची पालखी असेल, त्यानंतर गुरु महाराजांची पालखी असेल, तुळजाभवानीची पालखी असेल, की इथं आल्यानंतर खऱ्या अर्थाने एक वेगळं चित्र या मैदानात कोल्हापूरकरांना अनुभवायला मिळणार आहे। आणि एकूणच आपण पाहतो की करवीरकर जनता आतापासूनच मोठ्या संख्येनं या ग्राउंडच्या भोवती जमायला सुरुवात झालेली आहे। 6:18 दरम्यान अक्षरशः या ठिकाणी मुंग्यांसारखी परिस्थिती माणसांची असते। निश्चितच प्रताप, त्यामुळे या संपूर्ण सोहळ्याकडे आपलं देखील लक्ष असणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।